समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बघा आपल्याला जी होळी आहे ती कधी साजरी करायची आहे, सत्यनारायणची पूजन कधी करायचं आहे आणि असे वर्षातून एकच वेळेस उपाय केले जाणारे ह्या उपाय केल्याने आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावशाली उपाय आहे। हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, आरोग्य चांगलं राहतं, घरातल्या लोकांचं जे काही आजार असेल, घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल, जागा दूषित असेल तर याच्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायला पाहिजे आणि हे उपाय करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार। त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी लास्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे। बघा होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी अत्यंत प्रभावशाली मानली गेलेली आहे आणि ह्या होळीच्या दिवशी जे काही कोणी व्यक्ती किंवा स्त्री उपाय करतात त्यांच्या आयुष्याचं तर कल्याण होतच, पण त्यांच्या घरातून नकारात्मक शक्ती बाहेर जाते, सुख समृद्धी ऐश्वर्य त्यांच्या घरामध्ये वाढत जातं आणि कशाचीच कमतरता त्यांच्या घरामध्ये राहत नाही। आणि बघा वाईट विचारांचं दहन होतं आणि चांगले विचार आपल्या सोबत असतात। त्याच्यामुळे आपल्याला ह्या होळीच्या दिवशी असे काही प्रभावशाली उपाय करायचे आहे ज्याच्याने आपलं आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला होळी मातेला अर्पण करायचे आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहील। पण आता आपल्याला सत्यनारायणचं पूजन आणि होळी ही एकाच दिवशी साजरी करायची आहे। सत्यनारायणचं पूजन हे आपल्याला 13 तारखेला गुरुवारच्या दिवशीच करायचं आहे आणि बघा कारण की आणि होळीची जी पूजा आहे, होळी जे दहन करायचे आहे म्हणजे पेटवायची आहे ती सुद्धा आपल्याला 13 तारखेला संध्याकाळीच करायची आहे म्हणजे प्रदोष काळामध्ये। तर आता जी होळी म्हणजे जे सत्यनारायणचं पूजन आहे ते कधी करावं म्हणजे पौर्णिमा ही कधी सुरू होते ते सांगते। बघा पौर्णिमा ही 13 तारखेला गुरुवारच्या दिवशी सकाळी 10:36 सुरू होणार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी 14 तारखेला ती दुपारी 12:25 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे जे आपलं पौर्णिमेचे जे उपाय आहे, जे मी तुम्हाला प्रभावशाली उपाय सांगणार आहे ते आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायचे आहे कारण की गुरुवारच्या दिवशी होळी पेटणार आहे आणि होळीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत। आता त्या वस्तू कोणत्या कोणत्या आहे आणि वस्तू टाकल्याने त्या वस्तूंपासून आपल्याला काय काय लाभ प्राप्त होतो याच्याबद्दल संपूर्ण सांगणार आहे। बघा आपल्या घरामध्ये धनसंपदा सुख समृद्धी वाढावी आणि घरामध्ये कशाचीच कमतरता राहू नये याच्यासाठी आपल्याला म्हणजे घरामध्ये कलह होत असेल, खूप भांडण तंटा होत असेल, वादविवाद सारखा होत असेल तुमच्या घरामध्ये किंवा आजारपण असेल, धनसंपदा तुमच्या घरामध्ये येत नसेल त्याच्यासाठी आपल्याला होळिका मातेच्या म्हणजे ज्या वेळेस होळी पेटत असते त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये चंदन टाकायचं आहे, चंदनचं लाकूड टाकायचं आहे, चंदनचं पावडर टाकायचं आहे आणि हे वर्षातून एकच वेळेस करणारे असे हे प्रभावशाली उपाय आहेत। त्यामुळे प्रत्येक जणांनी करायचेच आहे। बघा आपल्या घरामध्ये चंदन असतं जे आपण देवांना लावत असतो किंवा आपल्या घरामध्ये पावडर असते ती आपल्याला पाण्यामध्ये टाकून सुद्धा किंवा अशी भुकटी टाकली तरी सुद्धा त्याचा प्रभाव तुम्हाला चांगल्या प्रकारे वर्षभरामध्ये नक्कीच जाणवेल। आपल्या घरामध्ये याच्या म्हणजे चंदन पावडर किंवा चंदन टाकल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, कलह जातो, समाप्त होतो, घरातली कटकट वादविवाद नाहीसे होतात। त्याच्यामुळे आपल्याला चंदन जे होळी पेटत असते त्यावेळेस टाकायचं आहे। आणि दुसरा जो उपाय आहे तो सांगते, होळी दहन करताना आपल्याला गौऱ्या टाकायची आहे, जे गायची गौरी असते ती टाकल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती जाते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं म्हटलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी होळी पेटते सार्वजनिक होळी असेल तरी सुद्धा तुम्ही तिथं गौऱ्या द्या, गायच्या ज्या गौऱ्या येतात त्या गौऱ्या तुम्हाला नक्कीच द्यायच्या आहे। 5 द्या, 7 द्या, पण द्या किंवा 1 दिली तरी सुद्धा चालेल, पण आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला होळिका मातेला गौरी नक्कीच द्यायची आहे। आणि तिसरं जे आहे ते सांगते, कपूर, लोंग आणि पानचा पत्ता। आपल्या घरामध्ये जर बघा सारखा आजारपण आहे, डॉक्टर आहे, भरपूर डॉक्टर कडून सुद्धा आजारपण घरातला जात नाही, सारखं एक उठला एक बसला, एक आजारी पडतो एक उठतो, सारखं आजारपण येत असेल, लहान मुलं तुमच्या घरामध्ये सारखे आजारी पडत असतील तर काय करायचं, त्या दिवशी आपल्याला ज्या वेळेस प्रदोष काळ असतो, ज्या वेळेस आपण बाहेर होळी पेटवत असतो सार्वजनिक असा किंवा तुमच्या कॉलनीमध्ये असणार, अपार्टमेंटमध्ये असणार, तर काय करायचं, आपल्या घरातला जो व्यक्ती आहे, लहान बाळ आहे किंवा कोणी पण असेल तर आजारी पडत असेल, सारखा त्याला आजारपण येत असेल तर काय करायचं, एक कापूर घ्यायचं, एक कपूरचा तुकडा घ्यायचा, लोंग घ्यायचं आणि ते खाऊचं पान असतं बघा, देवांजवळ आपण देवपूजा करताना सत्यनारायणचं पूजन करताना ते पान मांडत असतो, ते पान घ्यायचं आहे। ह्या 3 वस्तू घ्यायच्या, एकत्र करायच्या आणि आपल्या मुलाच्या अंगावर आजारी
घरावरून 7 वेळेस उतरवायच्या आणि ते होलिका मातेमध्ये दहन करून टाकायच्या। असं केल्याने तुमच्या घरामध्ये आजार पण समाप्त होईल, ज्याला काही आजार असेल तो नष्ट होईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। आणि आता काय करायचं, चौथा उपाय सांगते। घरामध्ये धन धान्य याच्यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गव्हाची उंबी असते बघा, जे आता नवीन गहू निघत आहे, शेतामध्ये भरपूर प्रमाणात गहू निघतो, तर ते उंबी असते गव्हाची, त्या गव्हाच्या 2 उंब्या किंवा 5 उंब्या किंवा 7 उंब्या घ्यायच्या आणि त्या अख्ख्या घ्यायच्या आणि अग्नी म्हणजे होलिका मातेमध्ये टाकायच्या आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये धन धान्याला कधीच कमतरता राहत नाही आणि त्या घरामध्ये धन संपदा वाढते, धन धान्याला बरकत राहते। त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस होळी दहन होते त्यावेळेस या उंब्या म्हणजे गव्हाचे जे उंब्या आहे त्या निश्चितच टाकायचे आहे। आणि नंतर ना हवन, आता तुम्हाला 5वं सांगते। आपल्या घरामध्ये जर हवन, ज्यांचे म्हणजे विवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी, ज्यांना जोडीदार चांगला प्राप्त होण्यासाठी, लवकर लग्न होण्यासाठी आपल्याला होलिका मातेमध्ये जे हवनचा पुडा असतो बघा, जे हवन जे आपण घरामध्ये हवन करत असतो किंवा सत्यनारायणचं पूजन वगैरे किंवा मोठं असतं तिथं हवन केलं जातं, ते हवनचा पुडा आणायचा आणि होलिका मातेमध्ये दहन करायचा। असं केल्याने तुमच्या घरामध्ये तुमचं वैवाहिक जीवन हे सुखी होणार आणि तुमच्या जीवनामध्ये प्रेम वाढणार आणि ज्यांना मनासारखं जोडीदार प्राप्त होत नसेल किंवा लग्न होत नसेल त्यांचं लग्न सुद्धा जुळणार आणि त्यांना त्यांचा मनासारखा जोडीदार निश्चितच प्राप्त होणार। हा उपाय सुद्धा आपल्याला करायचाच आहे। आता तुम्हाला 6वा सांगते। 6वा म्हणजे काळी तीळ। काळी तीळ म्हणजे आपल्या घरातला नजर दोष, वास्तु दोष, ग्रह दोष किंवा तुमच्या घरामध्ये सतत काहीतरी नकारात्मक शक्ती आहे, काहीतरी नजरबाजा झालेला आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, काळ्या कलरची तीळ आपल्या घरावरून उतरून 7 वेळेस आपल्या घरावरून उतरवायची। काळ्या कलरची तीळ आणि दहन म्हणजे जी होलिका माता आहे त्याच्यामध्ये ते टाकायचे आहे। मूठभर टाकू शकता, चिमूटभर टाकू शकता, पण शक्यतो आपल्याला मूठभर काळी तीळ घ्यायची आहे। काळी तीळ घ्यायची, आपल्या घरावरून उतरायची आणि 7 वेळेस आणि ती तीळ आपल्याला होलिका मातेमध्ये टाकायची आहे। याच्याने आपल्या घरातला नजर दोष, ग्रह दोष आणि आजारपण, नजरबाधा झालेला असेल तर तो पूर्णपणे समाप्त होतो। आता तुम्हाला त्याच्यातलंच आता 7वं सांगणार आहे की घरामध्ये पैसा टिकण्यासाठी, आपल्या घरामध्ये दारिद्र्य आले आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही, 1 रुपया कमवला 1.25 रुपये खर्च होतो, घरामध्ये लक्ष्मी माता नाराज आहे, घरामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येतच नाही, अशा व्यक्तींनी काय करायचं, तर त्यांनी काय करायचं आहे, जे सुक नारळ आहे, कोरडं नारळ, ते आपल्याला होलिका मातेला दहन द्यायचं म्हणजे अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे, लक्ष्मी नारायणाला विनंती करायची आहे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, माझ्या घरामध्ये जी लक्ष्मी येत नाही, लक्ष्मी माता येऊ द्या, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ द्या, कुठल्या ना कुठल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने माझ्या घरामध्ये धन संपदा येऊ द्या, अशी आपल्याला विनंती करायची आहे। आणि होलिका मातेला आपल्याला 1 सुक नारळ अर्पण करून टाकायचं आहे, ते काढायचं नाही। नारळ टाकल्यानंतर ते काढायचं नाही, होलिका मातेला आपण ते अर्पण केलेलं असतं, त्याच्यामुळे होलिका मातेलाच ते राहू द्यायचं आहे। नंतर ना आता मी तुम्हाला अजून एक सांगते बघा, आपल्या घरामध्ये ज्यांना धनाची खूप कमी आहे, ज्यांच्या घरामध्ये धन येतच नाही, धन खूप कमी आहे, खूप दारिद्र्य आलेलं आहे, घरामध्ये धन संपदा तुमच्या घरामध्ये वाढत नाही, त्यांनी काय करायचं आहे, 7 वेळेस म्हणजे जी होळी पेटत असते तर 7 वेळेस आपल्याला होळीला प्रदक्षिणा मारायची आहे। प्रदक्षिणा मारत असताना आपल्या हातामध्ये आपल्याला 5 हळद कुंड घ्यायचे आहे, 5 कमलगठ्ठ्याचे मणी घ्यायचे आहे आणि 5 गोमती चक्र घ्यायचे आहे। परत एकदा सांगते, 5 वेळेस तुम्हाला हळदी कुंड घ्यायचे म्हणजे हळद असते ना त्याचे ते 5 घ्यायचे आहे पुन्हा अख्खे। नंतर ना तुम्हाला कमलगठ्ठ्याचे 5 मणी घ्यायचे आहे आणि 5 तुम्हाला गोमती चक्र घ्यायचे आहे। असं करून तुम्हाला 7 फेऱ्या मारायच्या आहे लक्ष्मी आणि 7 फेऱ्या मारल्यानंतर ते जे वस्तू आहे त्या दहन म्हणजे अग्नीमध्ये टाकून द्यायचे आहे, होळीमध्ये टाकून द्यायचे आहे आणि लक्ष्मी नारायणाला विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे, माझ्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही, धनाची कमी आहे ती पूर्ण होऊ द्या, माझ्या घरामध्ये धन येऊ द्या, सुख समृद्धी ऐश्वर्य माझ्या घरामध्ये वाढू द्या आणि तुमचा अखंड आशीर्वाद सदैव माझ्या घरामध्ये प्राप्त होऊ द्या, अशी होलिका मातेला आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेला विनंती करायची आणि ते सगळ्या वस्तू त्याच्यात टाकायच्या आहे। असं केल्याने निश्चितच वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये धन संपदा वाढेल, धनाची आवक वाढेल, घरातल्या लोकांची प्रगती होईल, सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये निश्चितच नांदणार। या सगळ्या वस्तू करून बघा, तुम्हाला खूपच चांगला अनुभव येईल। आता तुम्हाला अजून एक उपाय सांगते, अजून तुम्हाला 3 उपाय सांगते बघा। आपल्याला काय करायचं आहे,
पहिला उपाय तुम्हाला सांगते, अजून एक सांगते तुम्हाला पहिला उपाय. ज्यांना बघा बीपी आहे, आजार आहे, खूप शुगर आहे, ह्या व्यक्तींनी काय करायचं आहे तर आरोग्य चांगले राहण्यासाठी, मेन म्हणजे आपल्या घरातलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ह्या व्यक्तींनी 5 गोमती चक्र, 5 कवड्या ह्या पिवळ्या कलरच्या कापडामध्ये बांधायचे आहे. त्याच्यात थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि एक कापूरचा तुकडा त्याच्यात टाकायचा आहे. ती पुडी तयार करायची आहे, म्हणजे कापडची गासोळी तयार करायची. जो व्यक्ती आजारी आहे, ज्याला बीपी आहे, शुगर आहे किंवा खूप मोठा आजार आहे किंवा आरोग्य चांगलंच राहत नाही, त्यांनी 7 वेळेस आपल्या अंगावरून असं उतरवायचं आहे. 7 वेळेस उतरून ते आपल्याला होलिका मातेमध्ये दहन करून टाकायचं आहे. असं केल्याने तुमचा आजार निश्चितचपणे समाप्त होईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि आता बघा, ज्यांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांनी काय करायचं आहे बघा, आरोग्य जर चांगलं राहिलं तर सगळं चांगलं असतं. तर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कडू लिंबाची पाने घ्यायची आहे, नंतर 7 लोंगा घ्यायच्या आहे, अख्ख्या ज्यांना फुलं आहेत तशा 7 लोंगा घ्यायच्या आणि कापूरचा एक तुकडा घ्यायचा आहे. 7 वेळेस आपल्या अंगावरून किंवा आपल्या घरावरून उतरून टाकायचे आहे आणि ते दहन होलिका मातेमध्ये दहन करून टाकायचे आहे. असं केल्याने सुद्धा तुमची आर्थिक प्रश्न, आर्थिक प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहणार नाही. नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाईल. सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदेल. हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले अतिशय मनभावेने, श्रद्धेने आणि खूप आत्मविश्वासाने करायचे आहे. ज्या ठिकाणी आपण आत्मविश्वासाने, श्रद्धेने हे जे उपाय केले जातात, हे वर्षातून एकच वेळेस केले जाणारे उपाय आहे. अतिशय प्रभावशाली आहे. नक्कीच सगळ्यांनी करायचे आहे. आपल्या घरातले दारिद्र्य, दुःख, कष्ट निवारण होण्यासाठी, आजारपण जाण्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे उपाय निश्चितच करा. याच्यातला एखादा उपाय जरी केला तरी सुद्धा त्याचा प्रभाव तुम्हाला चांगलाच दिसून येईल. वर्षभरामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच मिळणार. हा उपाय करून बघा. आयुष्याचं कल्याण करा, आयुष्याचं सोनं करा. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.